नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या बहुचर्चित असलेला आणि सरकारच्या विचाराधीन असलेला मुद्दा म्हणजे एक देश एक निवडणूक, वन नेशन वन इलेक्शन। या प्रस्तावाअंतर्गत देशातील लोकसभा, राज्य विधानसभा यांच्या निवडणुका एकत्रितरित्या एका विशिष्ट कालावधीमध्ये घडवून आणल्या जातील। या प्रस्तावाचा सखोल अभ्यास करण्याकरिता सरकारने एक हाय लेवल कमिटीची स्थापना केलेली आहे। या कमिटीमध्ये भारताचे पूर्व राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे चेअरपर्सन असतील। आता बघूया या पद्धतीचे फायदे। या पद्धतीमुळे भारत सरकारवरचा ताण, अर्थातच आपल्या प्रशासकीय व्यवस्थेवरचा आणि आपल्या सुरक्षा व्यवस्थेवरचा ताण कमी होईल। त्यासोबतच भारत सरकारचा आणि भारतातील नागरिकांचा पैसा आणि वेळ दोन्ही वाचेल। आता बघूया या प्रस्तावामागील ऐतिहासिक पार्श्वभूमी। अशा प्रकारची पद्धत यापूर्वीही राबवली गेली आहे, ती अगदी 1967 पर्यंत। तेव्हा लोकसभा आणि राज्य विधानसभाच्या निवडणुका ह्या एकत्रित घेतल्या जात होत्या, परंतु 1968 आणि 1969 मध्ये मुदतपूर्व राज्य सभागृह हे विसर्जित झाल्यामुळे या पद्धतीला खंड पडला। त्यामुळे सरकार आता परत या पद्धतीचा विचार करत आहे, ज्यामुळे ही पद्धत लवकरात लवकर राबविली जाईल। अशा पद्धतीच्या सुधारणा राबवण्याकरिता सरकारला आपल्या संविधानामध्ये आणि लोकप्रतिनिधित्व कायद्यामध्ये अमेंडमेंट्स कराव्या लागतील। सो वन नेशन वन इलेक्शन, एक देश एक निवडणूक, बेटर फॉर वोटर अँड बेटर फॉर सिटीजन्स। थँक यू सो मच।